एअर कॅनडा फ्लाईट 759 सॅन फ्रान्सिस्को जवळ पोहोचलं आणि त्या लँडिंग करणार होतं. त्यासाठी त्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी लागणार होती. आता सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टवर एकूण 4 रनवे आहेत, पण एकाच वेळी फक्त 2 रनवे वापरले जाऊ शकतात. एकतर विमान हवेच्या विरुद्ध दिशेने लँड किंवा टेक ऑफ करावं लागतं. त्या दिवशी हवा पश्चिमेकडून येत होती, त्यामुळे रनवे 28L आणि 28R पैकी एकाचा वापर लँडिंगसाठी होणार होता. बेसिकली काय होतं, लँडिंगच्या वेळेस रनवेचे लाईट सुरू असतात, म्हणजे पायलटला दुरून लँडिंगचा अंदाज येतो. पण इथे झालं असं की रनवे 28L मेंटेनन्समुळे बंद होतं, त्यामुळे त्याच्या लाईट्सही बंद होत्या. ATCने एअर कॅनडा 759ला रनवे 28R वर लँडिंगची परमिशन दिली. दोन्ही पायलट्सना याआधी या एअरपोर्टवर लँडिंगचा अनुभव होता, त्यामुळे त्यांना काय वाटलं की रनवेच्या 2 पॅरलल लाईट्स दिसतील आणि त्या 2 लाईट्स पैकी त्यांना उजवीकडचा रनवे म्हणजे 28R वर लँडिंग करायचे. पण इथेच मोठी चूक झाली.